त्यांचं सायन्स कळत नसेल, पण घरी आल्यानंतर पोरीला विचारा, आज शाळेत काय शिकवलं, बघू जरा तुझी वर्गपाठाची वही लिहून घेतलाय का, उद्या काय अभ्यास सांगितलाय. 5 मिनिट एवढं बोलायला जरी सुरुवात केलं ना तुम्ही तुमच्या पोरांशी, तरी पोरांना कळेल की आईबापाचं आमच्या अभ्यासाकडे लक्ष आहे. मला मान्य आहे, खेड्यापाड्यात आईबापाला कामं इतकी आहेत, शेतावर जायचंय, घरातलं करायचंय, पण आपण करतो कोणासाठी? आपण जे सगळा राहाडा वाढून ठेवलाय हा पोरांच्या भविष्यासाठी. आणि या पोरांचं भविष्य ज्या शिक्षणावरती अवलंबून आहे, त्या शिक्षणावरती बोलायला जर आम्हाला वेळ नसेल तर 5 मिनिट फक्त वेळ काढा. नसेल अभ्यासातलं समजेल, पण तू बाबा काय केलं एवढं विचारायला तर वेळ आहे की नाही? आम्ही फक्त मार्क विचारतो. मग ते गुणवंतांचे सत्कार वगैरे वगैरे. मी हल्ली ते सत्कार समारंभाला जर गेलो ना, पूर्वी मला सवय होती त्याला मार्क विचारायचो, तुला किती मार्क आहेत. आता ते विचारायचं पण बंद केलं. मार्क किती आहेत? 100 पैकी 100 मार्क मिळवणारे 100 पेक्षा जास्त पोर आहेत. त्या पोरांचे मार्क ऐकले ना आपल्याला असं वाटतंय आपण पार दारिद्र्य रेषेच्या खाली